भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील तृतीय खंड चालू असून या तृतीय खंडातील भाग 5वा आपण पाहत आहोत. भाग 5व्यामधील चॅप्टर आहे, त्या चॅप्टरमधले भाग आहे धम्माला सद्धमरूप प्राप्त व्हायला त्याने मैत्रीला उत्तेजन दिले पाहिजे. तर त्या अगोदर आपण समर्पण घेऊया आणि मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघर्ष सामगे समागान तपो सुख. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. 14 धम्मपद बुद्धवगो 14:194. अशा प्रकारे समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो. धम्माला सद्धमरूप प्राप्त व्हावयाला त्याने मैत्रीला उत्तेजन दिले पाहिजे. त्यासाठी केवळ प्रज्ञा ही पुरेशी नसून तिच्या समवेत शीलही असले पाहिजे. असे धम्म जेव्हा शिकवतो तेव्हाच तो सद्धम्म रूप पावतो. प्रज्ञा ही आवश्यक आहे. बुद्ध म्हणतात प्रज्ञा ही आवश्यक आहे. प्रज्ञा म्हणजे ज्ञान. प्रज्ञा ही आवश्यक आहे, परंतु शील त्यापेक्षा अधिक आवश्यक आहे. ज्ञान तर आवश्यकच आहे, परंतु ज्ञानापेक्षा नीतिमत्ता सुद्धा असली पाहिजे, म्हणजे शील सुद्धा त्याच्यापेक्षा आवश्यक आहे. शीलाशिवाय प्रज्ञा भयकारक आहे. फक्त ज्ञान असून चालत नाही, तर ते माणूस चारित्र्यवान सुद्धा असला पाहिजे, शीलवान असला पाहिजे. केवळ प्रज्ञा ही भयकारक आहे आणि नुसतेच फक्त काय प्रज्ञा जर असेल तर ते धोकादायक आहे असं तथागत सांगतात. कारण त्याच्यामध्ये मग माणसाच्या अंगामध्ये गर्व, अहमपणा, हुशारी हे त्याच्यातून मग शीलवान नसल्यावर ते आणि काही लोक समजतात मला खूप येते, मग त्याचं वर्तन वेगळ्या पद्धतीचं वागलं जाते. म्हणून बुद्ध म्हणतात की प्रज्ञा ही आवश्यक आहे, परंतु शील त्यापेक्षा अधिक आवश्यक आहे. शीलाशिवाय प्रज्ञा भयकारक आहे. केवळ प्रज्ञा ही भयकारक आहे. प्रज्ञा हे माणसाच्या हातातील तलवारी सारखी आहे. प्रज्ञा ही माणसाच्या हातातील तलवारी सारखी आहे. कारण तलवारीचं काम काय असते? गुणधर्म काय कापायसाठीच असते. ती तलवार काय तलवारीने काय पूजा केली जाते का समोरच्या माणसाची? नाही. तर तलवार ही कापण्यासाठीच असते, कारण तिचा गुणधर्म तो कापायसाठी तयार केलेली असते. म्हणून प्रज्ञा ही माणसाच्या हातातील तलवारीसारखी आहे, परंतु तीच तलवार कुठे वापरायची कुठे नाही वापरायची हे त्या शीलवान चारित्र्यवान माणसाला समजते. म्हणून बुद्ध म्हणतात प्रज्ञा ही माणसाच्या हातातील तलवारीसारखी आहे. त्याच्यासाठी माणूससुद्धा शीलवान चारित्र्यवान असला पाहिजे. म्हणून शीलाची आवश्यकता आहे. शीलवान माणसाच्या हाती दुसऱ्याला वाचवण्यासाठी तिचा उपयोग केला जातो.
केला जाईल. पण तीच जर अज्ञानी माणसाच्या हाती दिली तर तो कोणाचेही मुंडके उडवायला तो कमी करणार. काय म्हणतात, माझ्या हाती तलवार आहे, मी काय समजतो कोणाला, आणि तो लोकांची मुंडकी छाटत बसेल. तो कोणालाच काही समजणार नाही, जो सिलवान नसेल तो. म्हणून बुद्ध म्हणतात की प्रज्ञान, फक्त प्रज्ञा ही भयंकर असणार आहे कधी, जर त्या माणूस सिलवान नसेल तर. म्हणून शील सुद्धा आवश्यक आहे प्रज्ञेपेक्षा. परंतु शीलरहित माणसाच्या हातून तिचा उपयोग हत्या करण्यासाठी होईल. जो शीलवान माणूस नसेल तो लोकांचे काय नाही, डायरेक्ट फक्त कापायचं करेल लोकांना. म्हणूनच प्रज्ञा ही शीलापेक्षा महत्त्वाची आहे. प्रज्ञा ही शीलापेक्षा महत्त्वाची आहे. प्रज्ञा हा विचार धम्म म्हणजे योग्य विचार करण्याची पद्धती. शील हा आचार धम्म म्हणजे योग्य वागण्याची पद्धती. शील आणि प्रज्ञा याचा अर्थ समजून घ्या इथे. प्रज्ञा हा विचार धम्म म्हणजे योग्य विचार करण्याची पद्धती, त्याला प्रज्ञा. आणि शील हा आचार धम्म म्हणजे योग्य वागण्याची पद्धती. मग प्रज्ञा आणि शीलचा अर्थ आपल्याला समजलेला आहे. म्हणून त्या एकमेकावर अवलंबलेल्या आहेत. शीलाविषयी भगवान बुद्धाने 5 मूलतत्वे सांगितली आहेत. पहिले जीव हत्ये संबंधी, दुसरे चोरी संबंधी, तिसरे वैषयिक अनिती संबंधी, आणि चौथे खोटे बोलण्यासंबंधी, आणि 5वे मद्यपानासंबंधी. हे 5 शील, मग तो मनुष्य हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, बौद्ध असो, आणि इतर कोणत्याही धर्मातला मनुष्य असो, या मानव जातीतला प्रत्येक माणूस हे 5 शील जर पाळत असेल ना, तर तो जीवनामध्ये सुखी समृद्धी मनुष्य बनतो. आणि ह्यापैकी प्रत्येका संबंधाने भगवान बुद्धाने असे सांगितले आहे की हत्या करू नये, चोरी करू नये, खोटे बोलू नये, वैषयिक अनिती करू नये म्हणजे व्यभिचार, आणि मद्यपान करू नये. हे 5 शील बाबासाहेबांनं भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान संविधानामध्ये कायद्याच्या रूपानं दिलेलं आहे. कोणत्या धर्मातला मनुष्य आपल्या भारत देशातला, त्या माणसानं जर या 5 शीलाचं उल्लंघन केलं तर त्याला शिक्षा होते कायद्यानं. तुम्ही म्हणसाल कसं म्हणून सांगता तुम्ही. जर समजा एखाद्या माणसाने, पहिलं शील काय, जीव हत्येसंबंधी, एखाद्या माणसाने एखाद्या प्राण्याची हत्या केली आणि त्याची कंप्लेंट जर पोलीस स्टेशनमध्ये केली तर त्या माणसाला त्याची जमानत होत नाही. मग तो जंगलातला प्राणी कोणता असो, हरण असो, ससा असो, आणखी वेगवेगळे जेवढे प्राणी आहेत, माणसाचं गोष्ट सोडा, माणसाची हत्या ते वेगळीच, परंतु प्राणीसुद्धा जर तुम्ही मारला, एवढं
बाबासाहेबानं कायद्याच्या मध्ये या सगळ्या माणसाला इथं बांधलेलं आहे. दुसरं जीव हत्या आपलं. दुसरं आहे चोरी संबंधी. चोरी जर केली एखाद्या माणसानं, तो जर हाती लागला तर त्याला शिक्षा होल्या जाती होते का नाही. मग तो कोणी असो, मग तो कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा असो, त्याला शिक्षा कायदा करतो. म्हणजे हे भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान बाबासाहेबानं घटनेच्या रूपानं या सर्वांच्याच हितासाठी संविधानामध्ये आपल्याला कायद्या रूपाने दिलेलं आहे. तिसरं वैषयिक अनितीसंबंधी. कामे सुमिच्चाचारा वेरमणी म्हणतो ना आपण, ते की व्यभिचार करणार नाही. तर हे वैषयिक अनितीसंबंधी एखाद्या माणसानं बलात्कार केला, एखाद्या माणसानं कोणाला छेडखानी केली, त्याची जर कंप्लेंट केली, त्यालासुद्धा शिक्षा कायद्यानं होते. म्हणजे हे तिसरं शील. आणि चौथं खोटे बोलण्यासंबंधी. खोटी जबान जर दिली तुम्ही तर त्याचीसुद्धा शिक्षा होते, नाही का, खोटं बोलले तर. आणि पाचवं काय आहे, मद्यपानासंबंधी. म्हणजे सुरापान. सुरामेरय मज्ज प्रमाद ठाणा वेरमणी सिक्कापदं समादयामी. म्हणजे मी कोणतेही नशा येणारे पदार्थ खाणार नाही, पिणार नाही, अशी आपण प्रतिज्ञा करतो. जर एखाद्या माणसाला दारू पिऊन निघाणा केला, त्याच्यावर कंप्लेंट केली, तर त्याला शिक्षा होते का नाही कायद्यानं? होते. म्हणजे भगवान बुद्धाचं हे पाच शील जे आहेत, हे आपल्याच देशात नाही, संपूर्ण जगभर हे शील लोक पाळतात. म्हणून मनुष्य मात्र हाही जिवंत आहे. मनुष्य मात्र पाळतात. मग ते वेगवेगळ्या देशात, कोण्या देशात असो, तिथंसुद्धा हे पाळतात. कारण कायद्याच्या रूपात भगवान बुद्धाच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे. म्हणून मनुष्य जात ही जिवंत आहे. नाहीतर एकमेकाला आपण फाडून जंगलातल्यासारखं एकमेकाचे जीव घेऊन आपण संपून गेलो असतो. पण बाबासाहेबांनं ते भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान या संविधानाच्या रूपानं, कायद्याच्या रूपानं आपल्या सर्वाला दिलेलं आहे. अशा प्रकारे हे शीलाचं महत्त्व, पाच शील हे मानव जातीच्या हिताचं शील इथं दिलेलं आहे. मग स्त्री असो का पुरुष असो, सर्वांनाच ते कायदा पाळावा लागतो. बुद्धाने प्रज्ञेपेक्षा शीलाला महत्त्व का दिले आहे, याचे कारण स्पष्ट आहे. ज्ञानाचा उपयोग माणसाच्या शीलावर अवलंबून आहे. शीलाशिवाय ज्ञान मूल्यहीन आहे. तो एके ठिकाणी म्हणतो, दुसऱ्या ठिकाणी तो म्हणतो, शीला समान या जगात दुसरे काहीही नाही. शील हा प्रारंभ आहे, शेवटही आहे. सर्व कल्याणाचे ते उगमस्थान आहे. म्हणून शीलवान माणूस असला तर त्याचं पूर्ण घर शीलवान बनायला म्हणजे बनते. आणि चांगले संस्कार आपल्या घरावर पडतात. चांगल्या घरावर संस्कार पडले म्हणजे पूर्ण घर त्या विचारानं चालते. आणि सर्व माणसं बाबासाहेबांनी कायदे पण केलेलंच आहे. नाहीतर माणसानं कोणालाच काही समजलं नसतं. शील हा प्रारंभ आणि शेवट आहे. सर्व कल्याणाचे ते उगमस्थान आहे. सर्व चांगल्या अवस्थातील ती सर्वोत्तम अवस्था आहे.
म्हणून आपले शील शुद्ध करा. समजा एखादा माणूस विद्वान आहे, त्यानं एवढ्या ज्या काय घ्यायच्या डिग्र्या, भरपूर डिग्र्या घेतल्या, पण तो जर या शीलामध्ये त्याचं चारित्र्य जर चांगलं नसेल, तो नोकरी लागायचा, पूर्ण परीक्षा पास झाली तरीसुद्धा त्याला मग चारित्र्याचं सर्टिफिकेट मागतात, नाही का? मग ते पोलीस स्टेशनमध्ये काढावं लागते. तिथं जर त्याला लालशाही लागेल असेल, या मुलानं बलात्कार केलेला आहे या अगोदर, किंवा यानं चोरी केलेली आहे, याला लालशाही लागलेली आहे, तर तो मनुष्य नोकरीच्या लायक राहत नाही. त्याला नोकरी त्या ते या चारित्र्याचं सर्टिफिकेट भेटलं नाही तर तो नोकरी लागत नाही. अशा प्रकारे कायद्यानं बाबासाहेबांनं माणसाला चारित्र्यवान बनवण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे. तरी आम्ही सगळ्या गोष्टी आम्ही सर्व उलटं करायला लागलेलो आहे. सगळ्याच जाती धर्मातली मंडळी जे कायद्याचं आहे त्या कायद्याच्या सर्व आपण उलट वागत आहोत. दारू प्यायची नाही, आम्ही दारू पिऊन लोळतो. चोरी करायची नाही, आम्ही चोरी करतो. आम्ही भांडणं करायचं नाही, खोटे नाही बोलायचे, खोटे बोलतो. कोर्टाची भरती करतो, लोकांची भरती करतो, वकिलाला जगवतो. म्हणजे जे नाही ते आपण करत आहे, जे सांगलं ते नाही करत, म्हणून आपली ही अशी परिस्थिती आहे. नाहीतर सर्व माणसानं जर खरोखर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाप्रमाणे जर वागले तर मनुष्य कोणत्या जातीला असो, त्यानं फक्त बाबासाहेबांनी कायदा दिला ना, त्या कायद्याप्रमाणे फक्त वाघ म्हणावा. तो शीलवान, चारित्र्यवान आणि विद्वान मनुष्य तयार होतो. पण आम्ही सगळं उलटं करतो. आम्ही सर्व काय केलेलं आहे, उलटं सुरू केलेलं आहे. तर अशा प्रकारे आजचा हा चॅप्टर, या चॅप्टरमधला हा इथं संपलेला आहे. दुसरा भाग याला चालू व्हायला आला आजचा दुसरा, की धम्म जेव्हा प्रज्ञा आणि शील यांच्याशिवाय करुणेची आवश्यकता प्रतिपादितो तेव्हाच तो सद्धम्म रूप पावतो. हा दुसरा चॅप्टर आहे. तर आपण आजचा हा इथेच थांबूया, कारण मोठा व्हिडिओ झाला म्हणजे ते बरोबर हे होत नाही आहे, लोड होत नाही. म्हणून आजचा हा व्हिडिओ इथे थांबूया. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होए रे. जन जन मंगल, जन जन मंगल, जन जन मंगल होई रे. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. मित्रांनो, सर्व श्रोते मंडळी, चाहते मंडळी, आपल्याला नम्र विनंती करतो, भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान अखिल मानवाच्या हितासाठी असल्यामुळे आपण सर्वांनी हे ऐकावं, दुसऱ्याला सांगावं, दुसऱ्याला शेअर करावं. भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म या ग्रंथातील अनमोल ठेवा आपण जपावा ही नम्र विनंती करतो. आणि गंभीर खंडारे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान.